चला. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आज आपण आता ओंकार ध्यानासाठी जमलेलो आहोत. 20च जण आहेत. म्हणजे 50% सुद्धा वेळेत जॉईन होत नाहीत. वेळेत जॉईन करायची सवय लावलेली दिसत नाहीये तुम्हाला. मी सकाळी सुद्धा बघते. सकाळी सुद्धा 15-20 जण उशिरा जॉईन होतात आणि सकाळचा आधीचा भागच बोलणं होतं किंवा आपलं वॉटर अफर्मेशन होतं आणि बरेचसे अर्ध्या तासांनी जॉईन होतात, 15-20 मिनिटांनी. तर असं करत जाऊ नका. तर आपलं ओंकार ध्यानाचं आज नीता मॅडम नाही आहेत, त्यामुळं मी घेतेय. तर आपल्याला बघायचं आहे, मागच्या वेळेला आपण अ लॉंगचे फायदे बघितले आणि ध्यान केलं. उ लॉंगचे फायदे बघितले आणि ध्यान केलं. आता आज आहे म लॉंगचे फायदे आणि ध्यान करूयात. म लॉंग याचे बरेच फायदे ब्रेनवर आहेत. ब्रेनमध्ये ज्या काही पिट्युटरी ग्रंथी आहेत, विलियन ग्लॅन्ड आहेत, हायपोथॅलॅमस आहेत, याच्यावर ओंकाराचे जास्तीत जास्त चांगले परिणाम होतात. कारण जनरली आपण म लॉंग म्हणतो ना, जनरली म लॉंग म्हणतो. पण आता जे आपण 4 महिन्याचं करणार आहोत ओंकार साधनाचा वर्ग एप्रिल पासून, तो प्रॉपरली डिझाईन करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये ओ लॉंग, उ लॉंग, म लॉंग डिव्हाइड करणार आहोत काही पिरियड. त्याच्यानंतर तुम्हाला बघा काय व्याधी असतात त्याप्रमाणे तुम्हाला पण बसलं पाहिजे डोक्यात. मला अ लॉंग म्हणायचंय, उ लॉंग म्हणायचंय, म लॉंग म्हणायचं. तसंच बोलण्याच्या ओंकार स्तवनाच्या पण पद्धती आहेत. वैखरा, वैखरी, मध्यमा, पश्चंती. परावानी तर तो काय आपोआप जनरेट व्हावा लागतो. पण मी मोठ्या आणि म्हणायचंय का? शेजारच्याला ऐकू येईल एवढंच म्हणायचंय का? फक्त मला ऐकू येईल एवढंच म्हणायचंय का? का मी ओठ सुद्धा विलग करायचे नाही, मी म्हणायचेच नाही. या अशा वेगळ्या वेगळ्या उपासनेच्या पद्धती आहेत. त्या पण आपण प्रॉपरली 4 महिन्याच्या ह्याच्यात डिझाईन करणार आहोत. तर चला, मी जास्त वेळ घालवत नाही, कारण मग वेळ मला अर्धा तास पुरत नाही अजिबात. सांगायचं खूप असतं, ध्यानही करायचं असतं. तर तुम्हाला दिसतंय का बघा माझी स्लाइड? स्लाइड दिसते म्हणजे? हो हो मॅडम, मॅडम. दिसतीये. तर हे मी मागच्या वेळेला, कारण काय होतं दरवेळेला काही काही नवीन येतात, मग ते सगळं रिपीट करत बसावं लागतं. आणि पुढं पुढं जायचं तर हे डोक्यात पाहिजे ना, पुढं आपल्याला बरेच डिटेल बघायचंय ना ओंकाराचं सुद्धा. तर बरेच नवीन लोक सतत जॉईन होतात, म्हणूनच आता 4 महिन्याच्या ह्याच्यात काही ठराविक पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. तर बघा, आता हे मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा ओंकार हा स्त्री तत्व खेचून आणतो आणि बॅलन्स आपल्याला हवा जो आहे फेमिनाईन ऊर्जेचा, म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी, पुरुषलिंगी, हे जी ऊर्जा बॅलन्स हवी, इन अँड अँड, हे सगळं आपल्याला ओंकार देतो. आणि सगळ्यात महत्वाचं दैवी तत्वही खेचून आणतो. तर हे मी नंतर सांगते, कारण मग जास्त होतं, कव्हर नाही होणार माझं. तर ब्रेनचं मला आज सांगायचंय, कारण मला पुढचं बोलायचंय ना ह्याच्यावर नंतर, आपल्या ह्याच्यात सुद्धा, चक्र ध्यानात सुद्धा बोलायचंय. त्यामुळे हे थोडंसं मला सांगून घेऊ देत. तर शक्यतो ओंकाराचे बेनिफिट खूप आहेत, पण मी आज ब्रेनवरचे सांगणार आहे. ते इथे बघितलं तर स्टिम्युलेट द सेरिबल कॉर्टेक्स. कॉर्टेक्स जो ब्रेनचे सगळे भाग आहेत, ब्रेनच्या सगळ्या भागांवर, मेन ग्रंथींवर परिणाम ओंकाराचा जास्तीत जास्त होतो. त्यामुळे ओंकाराला सर्वज्ञ सर्वस्व म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा सेरिब्रल कॉर्टेक्स, कारण आता जी ऊर्जा येत आहे, येणार आहे, सगळी ह्याच्यावर काम करणार आहे. ब्रेनवर चांगली पण काम करणार आहे आणि वाईट पण काम करणार आहे, हे सांगून झालंय सकाळी. तर याच्यामध्ये आता बघा झोपेचे पॅटर्न बदलत आहेत, इथनं सगळं बदलायला सुरुवात झालीय, लक्षात राहत नाहीये. अजून बरेच तुम्हाला प्रश्न विचारले की कळत जाईल. आता मला तुम्ही ध्यान ग्रुपवर बघा, नाही तर उद्या टाका, नाही तर टाका आता मला उत्तर, पण मी बंद केलंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये ब्रेनवर सर्वात जास्त ओंकार परिणाम करतो आणि म्हणून आता फार गरजेचं आहे ह्याला ओंकाराने ह्याला सगळं शाबूत ठेवण्याचं. कारण ओंकारामुळं आपण बघितलं की अल्फा, बीटा, गॅमा, इवन थीटा नाही म्हणता येणार, पण अल्फा, बीटा, गॅमा या सगळ्या वेव जनरेट होतात एका ओंकाराने. आणि मग थीटा वेव, बीटा, अल्फा, अल्फाचं तर महत्व आपण बघितलंच आहे, सबकॉन्शियस मध्ये जातो. तर या सगळ्या वेव्स जनरेट होतात ओंकाराने. सेरिब्रल कॉर्टेक्सवर परिणाम होतो. काल्म्स द हायपोथॅलॅमस अँड पेन रिसेप्टर्स, पेन थांबतात आपण बघितलं.
आता काल परवाही तुम्ही केलं ओंकार आणि सगळं फिरवायचं प्रत्येक चक्रावर, प्रत्येक अवयवावर. तुम्ही बघता पेन तात्काळ थांबतात. का थांबतात? सगळ्या मेंदूतल्या ग्लँड आणि ग्रंथीच उत्तेजित होतात. मग का नाही पेन थांबणार? आपण पेनक्युलर घेतो. पेनक्युलरने काय काम होतं? मेंदूचं थंड पडतं ना. जे काही दुःख असतं तेच ब्लॉक होतं, सेन्सेशनच ब्लॉक होतं. वाईट इफेक्टनी आपण ते बंद करतो. पण इथे चांगल्या इफेक्टनी बंद होतं ते. म्हणजे शांत जे काही दुःख आहे, वेदना आहेत त्या नष्ट होतात, शांत होतात. स्टिम्युलेट्स द वेगस नव. आता हे बघा ही जी आहे ना, ही बघा ही वेगस नव म्हणजे ही जी मेन असते ना इथून पंपिंगला हृदयापर्यंत जाणारी. फक्त आता लक्षात ठेव, पुढं पुढं मी बोललं ना हे लक्षात आलं पाहिजे, चित्र लक्षात ठेवायचे. तर हे जे वेगास नव आहे ना, हे ह्याला पण स्टिम्युलेट करते, नुसत्या ब्रेन मधल्या ह्याला नाही. तर ही जी मेन वेव्ह हृदयाकडे जाते ती सुद्धा स्टिम्युलेट होती ओंकाराने. अलाउज ब्रेन वेव्ह टू प्रोड्यूस मोर अल्फा थीटा वेव्स. थीटाही म्हटलं इथे, पण ते खूप वेळ आपण जर आता ओंकार साधनेच्या पद्धती आहेत ना. तुम्ही जर अर्धा तास ओंकार म्हटले, 21 ओंकार म्हटले, 108 ओंकार म्हटले, त्या म्हणत म्हणत सुद्धा त्या फोर्थ अवस्था जी आहे तुरीय अवस्था, त्याला फोकस केला तर थीटा वेव्हही जनरेट होणार आहेत. या 4 पद्धती घेतल्या नाही येतात अजून नवीन बॅचला. तर ते सुद्धा परिणाम होणार आहे. म्यूट माग करा, तिकडं म्यूट करा. करा कोणाचं तरी 125. पंचफुला. तर याच्यामध्ये बघा, ब्रेन वेव्स प्रोड्यूस मोर अल्फा थीटा. थीटा केव्हा प्रोड्यूस होणार आहे? होणार आहेत, पण आपण अजून त्या पद्धतीने म्हणत नाहीये. त्याला आपल्याला दीर्घकाळ केलं पाहिजे. मेन चौथी जी अवस्था आहे तुरीय अवस्था, म्हणजे अ उ म म्हटल्यानंतर जो पॉज आहे ना, पॉज, त्या पॉज मध्ये सगळ्या जे व्हायब्रेशन्स आहेत ना, त्या भिनवत शांत बसलं पाहिजे. मग आता यासाठी काय करायचं की समजा आता एक 15 मिनिटाचे आवर्तन, 15 मिनिटं आपण ओंकार म्हणतोय, थोडस थांबलं पाहिजे. मग आपण त्या थिटा वेव्ह जनरेट शांत झालं पाहिजे. परत त्या थिटा वेव्ह शांत तुरीय अवस्था थिटा वेव्ह जनरेट होतात. परत जेव्हा बाहेर येऊ अवेअरनेस जाणीव होईल त्यावेळेला परत ओंकार 15 मिनिटं असं त्याला आवर्तन करावी लागतात. व्हिडिओ बंद करा, कुणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे. व्हिडिओ बंद करा. तर बघा, हे स्टिम्युलेट्स युअर हायर कॉर्टिकल फंक्शन्स ऑफ पिनियल अँड पिट्युटरी ग्लँड. पिनियल पिट्युटरी ग्लँड तुम्ही ऐकून आहात. या ग्लँडचं फार ब्रेन मध्ये महत्व आहे. या स्टिम्युलेट होतात आणि कॉन्शियस अल्टर कॉन्शियसनेस, आपण जे म्हणतो चेतना चेतना कॉन्शियसनेस, तोच एकदम परिवर्तन होतं. तुम्हाला आध्यात्मिक परिवर्तन करायचंय, चेतनेचं परिवर्तन करायचंय, ओंकार हे महत्वाचं आहे. तर अल्टर कॉन्शियसनेस टू क्रिएट ए न्यू रियालिटी. आता आपल्याला आपली न्यू रियालिटी हवी आहे ना. मग आपल्याला न्यू रियालिटी कोण देणार आहे? सगळ्यात जास्त ओंकाराचं स्तवन. या सगळ्या मेंदूमध्ये बदल. मी तुम्हाला सांगितलं मेंदू म्हणजे ब्रह्मांड. ब्रह्मांड बदलते, मग मेंदूत बदल नको का व्हायला? मग हा बदल ओंकाराने होणार आहे. बघा आता हे 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 जे आपलं कानाच्या मागं असतं पिनियल ग्लँड, बघा हे मेल आहे म्हणजे पुरुष ऊर्जा आहे. पिनियल ग्लँडला पण ट्रिगरिंग होतं म्हणजे पुरुष तत्व खेचून आणतं, पुरुष ऊर्जा आणतं. आता इथे याच्या खाली एक छोटस दाणे एवढं पिट्युटरी ग्लँड आहे, फिमेल आहे, इन आहे. म्हणजे चंद्र, आपण जे बघितलं सूर्यनाडी, चंद्रनाडी. मग ही ऊर्जा ओंकाराने काय होतं, जसं जसं आपण ओंकार म्हणतो ना, ह्याला व्हायब्रेशन पोचतात, याला व्हायब्रेशन पोचतात. तुम्ही म्हणता ना जसं आज्ञाचक्र ट्रिगरिंग होतं, तसं या मेंदूमध्ये पण तुम्ही जरा बघा कानाच्या वरच्या लोकेशनला. मला तर खूप होत होतं, परवा मी केलं तर कुठं ट्रिगरिंग होतं, कुठं व्हायब्रेशन होतं, लक्ष ठेवा. तर ओंकाराने इथे म लॉंग म्हटले आणि पर्टिक्युलरली इथे व्हायब्रेशन्स होतात. आता इथे फिजिकल व्हायब्रेशन्स तयार व्हायला लागतात, फिजिकल दन 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 बसतात. मग याने काय होतं, या ग्लँड हल्ल्या जातात, ऍक्टिव्हेट होतात, ट्रिगर होतात. त्यामुळे ह्यांचे हार्मोन सिक्रेशन पण खूप छान होते.
आणि इथे ना द्रव असतो, मेंदूतला जो द्रव पदार्थ असतो सेमी लिक्विड, जसं सागरात लाटा भरती ओहोटीने तयार होतात, खळखळ खळखळ लाटा उंचवतात, तशाच क्रिया मेंदूत होतात. मेंदूमध्ये क्रिया व्हायला लागतात, त्या लाटा उसळतात फ्लुइडमध्ये, तरंग उमटायला लागतात, आणि मग ही जी शक्ती आहे, ही शक्ती पूर्ण मेंदूवर कार्य करते. मग थॅलॅमस ग्रंथींवर पण काम करते, मग त्या थॅलॅमस ग्रंथींचं सिक्रेशन पण चांगलं होतं. आता याच्यामुळं काय होतं, मेन हार्मोन सिक्रेशन आणि मेलेटोनिन स्त्रावावर परिणाम होतो. आणि मेलेटोनिन म्हणजे तर खूप आरोग्य आहे बघा. बघा इथे आता हे मी सगळं रेफरन्सनी घेतले, रिसर्च रेफरन्सनी घेतलेलं आहे. बघा, ओम जप पायनल ग्रंथीच्या क्रियाकलापांवर आणि मेलोटोनिन स्त्रावावर परिणाम. आता मेलोटोनिनने काय होतं, पहिल्यांदा एक होतं की आपलं झोप आणि जागृतीचं संक्रमण, म्हणजे आपण जे म्हणतो ना आपल्या शरीराचे घड्याळे, ते घड्याळच तो चांगलं करतो. म्हणून तर आपण लवकर उठतोय. आपण लवकर उठतोय कारण आपल्या शरीरातलं जैविक घड्याळच शाबत होतं, निसर्गाप्रमाणे चालायला लागतं, झोप शांत येते. हा बघा संप्रेरक आहे, उत्तेजक आहे, हार्मोन आहे. मग कधीतरी अंतर्ज्ञानलाही आपल्याला जास्त ट्रिगरिंग होतं, उच्च चेतना आपल्याला लाभू शकते, आध्यात्मिक जागृतीशी संबंधित असते. तिसरा डोळा म्हणजे काय, तर तिसऱ्या डोळ्याच्या चक्राशी पिनियल ग्लँडच जोडलेली आहे. आणि सध्या तर या पिनियल ग्लँडच्या विकासावर भरपूर फोकस आहे लोकांचा. आणि हे आपलं ओंकार इतकं सर्वश्रेष्ठ आहे. धारणा, जागरूकता, आध्यात्मिक संवाद सगळं याच्याशी संबंधित आहे. आता मेलाटोनिनचं सिक्रिशन बॅलन्स होतं, त्यामुळे झोपेचे चक्र चांगले होते. आता अल्झायमर रोग आपण जे म्हणतो, आता जे ऊर्जेने वाढणार आहेत, की अल्झायमर आहे, मेंदूशी निगडीत सगळेच रोग वाढणार आहेत आता. तर त्या ह्याच्यावर सुद्धा ओंकार ध्यानाचे प्रचंड फायदे आहेत. निकोटीन सोडणे, तंबाखू सोडणे याला सुद्धा मदत होते ओंकार ध्यानाची. कर्करोग, आता जे वॅक्सिनचे परिणाम आहे ते सुद्धा कर्करोगावर सुद्धा फायदा होणार आहे. डोकेदुखी थांबते आपली, निद्रानाश थांबतो, जेटलॅग असेल तर तो लगेच ओंकाराने आपण लगेच कोपअप होऊ शकतो. ज्या कंट्रीजमध्ये गेलोय जेटलॅग कमी होतो. शिफ्ट असते आपल्याला, रात्रीची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, जे वर्किंग पर्सन आहेत त्यांच्या डिसऑर्डर कमी होतात, झोपेचे सगळे विकार कमी होतात. आता जे काही प्लेटलेट संख्या कमी होते यावरही उपयोगी आहे. सीझनल जे नैराश्य येतं, डिप्रेशन येतं, आता बघा हे जास्त व्हायला लागले डिप्रेशन लोकांना, त्याच्यावर सुद्धा ओंकार ध्यान चांगले आहे. तर इतकं हे मेलेटोनिनने फायदा होतो. आता याच्यामध्ये अंतःस्रावी प्रणाली म्हणजे हार्मोन सिक्रिशन्स आहेत, मज्जासंस्था चांगली काम करते. तर सगळ्या या कंपन निर्माण होतात, आपण तर हे अनुभवतोच आहे कंपन. आता लिंबिक निष्क्रियकरणही होते, जे जे आपल्याला हे हवं, आपण म्हणतो तटस्थता हवी आहे, निष्क्रियता हवी आहे, हे पण सगळं साधलं जातं. तर एवढे सगळे मेंदूचे फायदे. उद्या आपण दुसरे फायदे बघू. आज मी मेंदूचे सांगितलेत, हे संपलेले नाहीयेत, खूप डिटेल घ्यायचं आहे पुढे पुढे. हे आता चित्र फक्त लक्षात ठेवा आणि 3 वर्ड लक्षात ठेवायचे आता: पिनियल ग्लॅन्ड, पिट्युटरी ग्लॅन्ड आणि हायपोथॅलॅमस. एवढं लक्षात ठेवायचे, हे चित्र लक्षात ठेवायचे. आज बघायचे कुठे होत आहेत व्हायब्रेशन, आणि आज सांगायचेत, लोकेट करायचेत. आणि मी तुम्हाला अजून एक हे सांगितली आहे ग्लॅन्ड, ही वेगस ग्लॅन्ड नर्व सांगितली, ही पण लक्षात ठेवा. याचे सांगते नंतर, ठीक आहे. खूप फायदे आहेत, खूप. आपण नंतर हे बघू, आज मेंदूशी करतोय कारण मन लावून बघायचं आणि तिथेच इफेक्ट होणार आहे. तर चला, पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी आणि मन लावून ध्यान करायचं आहे. आवाज येते की नाही मला सांगा. आवाज येते का अर्चना मॅडम? स्क्रीनशॉट घ्या. ओंकार म्हणताना आपल्याला आता म दीर्घ म्हणायचा आहे. हो मॅडम, येत आहे आवाज. हा, ठीक आहे. ओ आणि ऊ ला जेवढा वेळ देतो साधारण तेवढाच फक्त मला द्यायचा आहे. साधारण 10 सेकंदामध्ये ओंकार आपला म्हणून होत असेल. 5 मला द्या आणि 5 मध्ये तर 5 सेकंदात ओ नासिकेमध्ये, ब्रेन मध्ये, स्कल मध्ये कंपन तयार करतो.
जिभेच्या शेंड्यापासून त्याचा स्वर निघतो. म म्हणताना ओठ बंद ठेवायचे आहेत. असा ओंकारातील म दीर्घ वेळ म्हटल्याने थॅलॅमस पॉइंटला खूप फायदा होतो. पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड यांचे हार्मोन सिक्रिशन जास्त होते. त्यांचे ॲक्टिवेशन दार होत आहे. हे फील करायचं आहे. चला दीर्घ श्वास घेऊयात आणि तोंडावाटे सोडूयात. श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचं आहे बाहेर. 1 3 श्वास घेऊया. 2 3 4. चला आता ओंकार म्हणूयात. ओंकार म्हणण्याच्या आधी छाती भरून श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. ओ